सरकारने आणली बकरी पालन योजना। नेमकी बकरी पालन योजना काय आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। शेतकऱ्यांना याचा कुठला लाभ आहे, किती लाभ आहे आणि किती टक्के बकरी पालनाला शासन किती अनुदान देत आहे याच व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई 24 तास या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, एक सुंदर आणि भन्नाट योजना केंद्र सरकारने आणली आहे। कारण शेतकऱ्यांचा मित्र किंवा शेतकऱ्यांचा बकरी पालन, कोंबडी पालन हा उदरनिर्वाह करण्याचा एक मस्त व्यवसाय आहे आणि हेच शासनाने डोक्यात घेऊन किंवा त्यांच्या लक्षात आल्यामुळं शेतकऱ्यांसाठी भन्नाट योजना आणली आहे। कारण या योजनामध्ये 70%, 35% आणि 50% एवढी अनुदान हे शासन देणार आहे। पण मित्रांनो, विषय हा आहे की नेमकं शासन कोणाला अनुदान देणार आहे। मग याच्यामध्ये ओपन SC आहेत, ST आहेत, OBC आहेत आणि ओपन आहेत। मग मित्रांनो, हा व्यवसाय करायचा तर आपल्याला जागा किती पाहिजे, किती बकऱ्या घेतल्याच्या नंतर आपल्याला शासन अनुदान देणार आहे आणि बकऱ्या घेतल्याच्या नंतर नेमकं आपल्याला किती टक्के अनुदान देणार आहेत। तर मित्रांनो, मी पहिल्यांदाच सांगितल्याप्रमाणे ही योजना खूप भन्नाट आहे, शेतकऱ्यांसाठी आहे आणि शेतकऱ्यांनी याचा पुरेपूर लाभ घेतला पाहिजे। परंतु विषय असा आहे की बऱ्याच ठिकाणी असं बघितलं जातं की शासनाची योजना चांगली असते, परंतु ज्याच्यासाठी शासन ही योजना काढतं ते मात्र उदासीन असतो आणि इकडून तिकडून ते अनुदान घेतलंही तरी शासनाला फसवण्याचं काम बरेचसे शेतकरी करतात। परंतु मित्रांनो, जे शेतकरी इमानदारीने काम करतात, ज्या शासनाच्या योजना वापरतात आणि कष्ट करतात, त्याला शासन नक्कीच मदत करतं आणि त्याचंही घर, त्याचं जीवनमान उंचवल्याशिवाय राहत नाही। आपण आत्तापर्यंत बघितलं आहे, ज्या शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनेचा लाभ घेतला त्या शेतकऱ्याचं पूर्ण आयुष्यमान बदललं आहे, हे पण आम्ही बघितलं आहे। मित्रांनो, काही ग्रामीण भागामध्ये व्यवसाय करायचा आहे, पण नेमकं करायचं काय, हातावर हात मारून बसलेले युवक आपण बघतोय। प्रत्येक खेड्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये आज हजारोच्या संख्येने तरुण कष्ट करण्याची तयारी आहे, परंतु आर्थिक विवंचेतून तो कुठलाही व्यवसाय करू शकत नाही। आणून हाच धागा पकडून केंद्र सरकारने बकरी पालन, वराह पालन आणि कोंबडी पालन अशा वेगवेगळ्या योजना शेतकऱ्यांसाठी आणल्या आहेत। त्यातीलच एक योजना म्हणजे बकरी पालन। मित्रांनो, आपण बोलल्याप्रमाणे किंवा सांगितल्याप्रमाणे केंद्र सरकारने बकरी पालनासाठी ही योजना खूप महत्त्वाची आहे आणि शेतकऱ्यांनी ह्याचा लाभ घेतला पाहिजे। मग ही योजना कशी आहे, याचा अर्ज कुठं भेटतो, फाईल कशी तयार करायची, तर मित्रांनो, मी तुम्हाला पहिला सांगतो की आपण पहिलं ठरवा की आपल्याला कुठला व्यवसाय करायचा आहे। मग आता केंद्र सरकारने बकरी पालन म्हणून जर व्यवसाय शेतकऱ्यांसाठी एक योजना आणली असेल तर त्याची पहिल्यांदी तुम्ही किती बकरे घ्यायचे आहेत, आपल्याला शेड ठोकायचं आहे, त्याचं प्रपोजल तयार करा। एखाद्या शियेकडे जाऊन त्याचं इस्टिमेट तयार करा, त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवा आणि आपल्याकडं किती जागा आहे त्याचा पूर्ण इस्टिमेट बनवून एक बंच बनवून आपण ऑनलाईन केंद्र सरकारच्या जी काही वेबसाईट आहे त्या ठिकाणी आपला अर्ज भरा आणि त्याचं इस्टिमेटप्रमाणे मागणी करा आणि त्या मागणीच्या 90% रक्कम ही अनुसूचित जातीच्या लोकांसाठी 90% अनुदान शासन देणार आहे। फक्त आपल्याला 10%च भरायचे आहेत आणि 90% त्याचा फायदा घ्यायचा आहे। मित्रांनो, किती सुंदर आणि चांगली योजना केंद्र सरकारने आणली आहे आपण बघत आहात। तर उर्वरित मग 35% ओपनसाठी, 35% ओपनला केंद्र सरकार माफी देणार आहे, म्हणजे अनुदान देणार आहे आणि
दुसरं OBCसाठी जे आहे ते 70% अनुदान हे OBC समाजाला शेळी पालनासाठी देणार आहे. मग आपण समजा 10 लाख असेल, 20 लाख असेल, खूप मोठमोठ्या योजना या बकरी पालनाच्या केंद्र सरकारने आणल्या आहेत. 1 कोटीपर्यंत योजना ही बकरी पालनाची केंद्र सरकारने आणली आहे. मग याचा फायदा आपण युवकांनी, तरुण मित्रांनी, गावखेड्यातल्या युवकांनी याचा घेतला पाहिजे. मित्रांनो, खूप साधी आणि सोपी योजना केंद्र सरकारने आणली आहे. फक्त आपण याचा लाभ घेण्याचं काम करा आणि आपलं जीवनमान उंचवा. आपण एक व्यवसाय केला तर तुमच्या हाताखाली 2 तरुण काम करू शकतात, हे आपण बघा. आणि मित्रांनो, जास्तीत जास्त याचा फायदा घेऊन जे पैसे आपण ज्या कामासाठी घेतले आहेत त्याच कामाला वापरा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.